श्री गोपाल प्रभू महाराज की जय. एकदा चक्रधर स्वामी सालबर्डीला गेले होते, तेव्हा ते निरूपण करण्यासाठी बसले होते आणि जंगलामध्ये असं याच्यामध्ये वनामध्ये राहत होते आणि भक्तमंडळीसुद्धा राहत होती आणि औसा होती, बाईसा होती आणि डांगरेश्वर होते आणि ते सारंग पंडित असे सगळी भक्तमंडळी होती. तेव्हा ते चक्रधर स्वामी संध्याकाळच्या वेळेस बसायचे आणि सगळ्यांना आपलं निरूपण वगैरे करायचे, सांगायचं असं. आणि एकदा काय झालं आणि पातळ पोरं असतात ना, आगाव पोरं, त्यांना शिक्षा देण्यासाठी ते फार खोडकर होते लेकरं आणि गावातून आले आणि गावातून यायचे आणि हे म्हणायचे, अरे हे तर काय शेतामध्ये असं जंगलामध्ये राहतात, यांना काय खायला भेटतं काही नाही आणि पाकं वगैरे खात असतात आणि कसले अन्न खात असतात आणि झोपत असतात इथं संध्याकाळी, आपण यांना काय करू, भीती घालू म्हणे. आणि 5-6 पोरं भीती घालण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस आले, गावाच्या बाहेर आले. ते तिथं चक्रधर स्वामी बसत होते आणि त्यांची भक्तमंडळी, त्या भक्तमंडळीला त्यांना भीती घालायची होती आणि आले आणि संध्याकाळच्या वेळेस आल्याच्या नंतर यांचे जेवणं वगैरे झाले होते आणि हे झोपी गेले सगळेजण. आणि एकाची पारी होती की एका दिवशी सगळ्यांनी जागरण वगैरे करायचं आणि पहारा द्यायचा, जसं जागते रहो म्हणतात तसा प्रकार असा होता. आणि त्या दिवशी औसावर पाळी आली होती, म्हणजे ती आपले सगळे झोपल्याचे भक्तमंडळी झोपल्याच्या नंतर बाहेर दारापाशी येऊन, म्हणजे मेन जे दरवाजा असतो ना तिथं येऊन आपलं अंतरण वगैरे टाकून असं झोपली होती आणि राखण करत होती. आणि हे आगाव वात्रड मुलं खोडकर कसे वळणी राहतात ते आले आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांनी स्वयंपाक वगैरे केलेले होते ना, त्यांची चूल पेटलेलीच होती ना, त्या चुलीमधले काय केले त्यांनी बिस्तव वगैरे घेतले खापराच्या याच्यामध्ये आणि उंच टेकडीवरून त्यांच्या तिकडे फेकू लागले अंगावर. आणि ही औसाची पाळी होती ना, मग तिनं पाहिलं रात्री तिला जाग आला, ते खडकन वाजल्याच्यानंतर ते खापरं वगैरे पडले ते आणि ती पाहते तर का तिला लाल वगैरे अशी विस्ताची इंगळं दिसत होते आणि ती आपल्या अंगावरचे असे कपडे थोडेसे असे हे काढले आणि झाकून वगैरे असं म्हणजे हे घेऊन त्या मुलांच्या मागं लागली, 5-6 मुलांच्या मागं लागली. मी तुम्हाला आता खाते म्हणून असं त्यांना भीती दाखवायसाठी मागं पळत लागली आणि ते पोरं पुढे पळायली आणि कोणी पडले, कोणाला टोंगळ्याला लागलं, कोणाच्या हाताला लागलं, कोणाला पायाला लागलं, अशा सगळ्याला जखमा वगैरे झाल्या. आता कोणी तर दुसऱ्या दिवशी तापीनं असं हे झालं आणि ही गोष्ट चक्रधर स्वामीला कळाली. चक्रधर स्वामी म्हणाले, औसा तुम्ही संध्याकाळी काय प्रकार केला म्हणे. आणि ते तर लहान लेकरं आहेत, त्या लहान लेकराला कळत नसतं म्हणे, तुम्ही का तसं त्यांना भीती वगैरे घातली म्हणे, भीती वगैरे घालायची नसते म्हणे लहान लेकरं, तुम्ही का बुद्धीनं आहात का, तुम्ही का केतीनं आहात का, मग त्यांना का भीती खेकसाळून वगैरे अंगावर गेलात म्हणे तितक्या संध्याकाळच्या वेळेस, मी तुम्हाला खाते म्हणून त्यांच्या मागे लागलं म्हणे, असं नाही करायचं म्हणे. आणि मग हे देव वगैरे तर शिव वगैरे कसे असं खातात ना, का तर देव असल्यामुळे त्यांना काहीच होत नसतं. आणि या अन्नाचं फूड काहीतरी म्हणतात ना, अन्नाचं ते फूड रिजेक्शन काहीतरी होतं, ते सुद्धा देवाला होत नाही, का तर देव असल्यामुळं त्यांना विष जरी दिलं तरी काहीच होत नसतं. आणि देवाचा भक्त जर असलं तर त्यांना त्याच्यासमोर जरी विष दिलं तरी काही होत नाही, का तर देव त्याचं राखण करत असतो. श्री गोपाल प्रभू महाराज की जय. वात्रट मुलाला शिक्षा दिली औसाने.